किचन टिप्स या व्हिडिओमध्ये आपली पुन्हा एकदा भेट होत आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आवडल्यास लाईक करा, कमेंट करा। ज्या महिलांना मासिक पाळी योग्य प्रकारे येत नाही त्यांनी सकाळी रिकामे पोटी एक काळी मिरी खाऊ शकता, ज्यामुळे तुमचे हार्मोन्स संतुलित राहतील आणि मासिक पाळी देखील नियमित राहील। कोथिंबीरची पावडर तयार करायची असेल तर तुम्ही त्यासाठी जी कोथिंबीर घ्याल ती अगदी हिरवीगार व फ्रेश बघून घ्यावी आणि ती स्वच्छ धुवून छान वाळवून त्याची पावडर करून ठेवावी। बासुंदीसाठी दूध आटवताना पातेल्यात एक स्वच्छ वाटी किंवा ताटली ठेवावी। चमच्याने वरच्यावर ढवळले तरी वाटी आतल्या आत फिरते आणि दूध तळाशी लागत नाही। जास्तीचे आले आणले असल्यास कुंडीतील ओलसर मातीत पुरून ठेवावी, त्यामुळे तुम्ही पाहिजे तेव्हा वापरू शकता। वांग्याचे भरीत करताना वांगी भाजून झाले की लगेच एखाद्या भांड्यात झाकून ठेवावी, त्यामुळे वांग्याची साल अलगद व पटकन निघून येते। मातीच्या भांड्यात दही लावल्याने पाणी शोषले जाते आणि दही छान व घट्ट तयार होते। चांदीच्या वस्तूंना दाताच्या पावडरने पॉलिश करावी, यामुळे वस्तू नव्यासारख्या छान दिसतात। बटाटे लवकर उकडले जावे यासाठी बटाट्याचे एका बाजूचे साल काढून घ्या, मग उकडायला टाका, त्यामुळे बटाटे लवकर उकडले जातील। भाजीत मटारचे दाणे हिरवेगार दिसण्यासाठी त्यात साखर आणि मीठ घालून वाफवून घ्यावे। मटार हिरवेगार राहण्यास मदत होते। इडली मऊ होण्यासाठी मिश्रणात थोडेसे खोबरेल तेल टाकावे। लसूण सोलल्यानंतर बऱ्याचदा हाताची दुर्गंधी येते, ती दुर्गंधी घालविण्यासाठी लिंबाचा तुकडा हाताला चोळावा। बटाटे नेहमी सूर्यप्रकाश, उष्णता, पाणी यापासून दूर व थंड जागेत ठेवावे। कुरकुरीत भजी बनविण्यासाठी भजीच्या मिश्रणात मक्याचे पीठ घालावे, याने भजे छान कुरकुरीत बनतात। मुळा किसून झाल्यावर जे पाणी निघते ते टाकून न देता आमटीला घालावे, याने भाजीची चव खूपच छान येते। लोण्याचे तूप बनवताना ते होत आले की त्यात एक विड्याचे पान किंवा मीठ टाकावे, यामुळे तूप रवाळ छान तयार होते। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप मनापासून आभार। भेटूया पुढील व्हिडिओसोबत।